जय मित्रांनो, मी दीपक कुंभगोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कट्टा या चॅनलवर. मित्रांनो, आपण लसावी मसावीचा पार्ट 2 काल बघितला होता, बरोबर? पार्ट 2 चे एलसीएमचे जे महत्त्वाचे 3 पॅटर्न होते, ज्या पॅटर्नवर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न विचारला जातो, ते महत्त्वाचे पॅटर्न आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्याच पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे ज्या लसावी मसावीच्या पार्ट 3 मध्ये आपण या मसावीचे असे महत्त्वाचे 4 पॅटर्न बघणार आहे. ज्या 4 पॅटर्नवर प्रश्न भरपूर वेळा रिपीट होतात आणि तुम्हाला भरपूर वेळा या प्रश्नांमध्ये चुका करतात. ठीक आहे. त्याच्यामुळे खूप महत्त्वाच्या या 4 टाइप्स आहेत. तर त्या तुम्ही व्यवस्थित अगदी शेवटपर्यंत लेक्चर बघायचा आहे. काही डिस्टर्बन्स न होता. ओके. चला तर मग सुरू करूया. तर बघा, हे ॲक्चुअली असणार आहे आपली टाइप 7 कारण टाइप 6 मध्ये आपण एलसीएमच्या 3-4 टाइप्स बघितल्या होत्या. तर टाइप 7 मध्ये आपण मसाजच्या बघणार आहे. त्यामध्ये बघा, पहिला पॅटर्न कसा असतो प्रश्नाचा, तर अशा पद्धतीने जर तुम्हाला विचारलं, की ती मोठ्यात मोठी संख्या सांगा, ज्या संख्येला ला पूर्ण भाग जातो. आता इथे एक गोष्टीवर लक्ष द्या. काय म्हटले? ला. मसावी का घ्यायचा? ला म्हटले म्हणून. कारण का? लसावीमध्ये काय असायचं, की ने पूर्ण भाग जातो. आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं, जर ने भाग जात असेल, तर ते काय असणार आहेत? एबीसीचे विभाज्य असणार आहे. बरोबर? एबीसीचे मल्टिपल असणार आहेत. म्हणून आपण काय घ्यायचो? मसावी घ्यायचो. पण इथं एबीसीला भाग द्यायचा आहे. कशाला भाग द्यायचा आहे? या एबीसीला भाग द्यायचा आहे. याचा अर्थ काय? ते एबीसीचे विभाजक असले पाहिजे. काय असले पाहिजेत? एबीसीचे विभाजक असले पाहिजेत, फॅक्टर असले पाहिजेत. आणि फॅक्टर किंवा विभाजक आपण कशात घेतो? तर मसावीमध्ये. ठीक आहे ना? आणि इथं मोठ्यात मोठा म्हटल्यावर महत्तम. सामायिक असला पाहिजे, विभाजक असला पाहिजे. बरोबर ना? एबीसीला भाग द्यायला काय असला पाहिजे मग? विभाजक. जिथं-जिथं ला येईल, तिथं आपण मसावी काढणार आहे आणि जिथं-जिथं ने येईल, तिथं आपण लसावी यूज करतो. ठीक आहे. आता बघा, या टाइपमध्ये जर असा प्रश्न आला तर आपण मसावे काढणार आहे डायरेक्टली हे तर तुम्हाला समजलं. प्रश्न कशा पद्धतीने येतो बघा. तर क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर. ती सर्वात मोठी संख्या कोणती आहे? ज्याने 210, 1245 आणि 2160 या संख्यांना भाग देता येईल. आता ए, बी, सी ला भाग देता येईल म्हटलंय ना. या संख्यांनाच म्हणजे काय? एबीसी ला. ठीक आहे. तर यांना भाग देता येईल म्हटलं असेल तर काय करणार मी? तर काढणार मी मसावी. आता मसावी कशाचा काढणार सांगा? तर मसावी काढेन मी 210 चा, 1245 चा आणि त्यानंतर 2160 चा. 2160 चा. आता याचा मसावी काढत असताना तुम्ही अगदी बेसिक मेथडनं सुद्धा जाऊ शकताय, की याला लिहून घ्यायचं. परत आपले जे आपण अवयव पद्धतीने जसं काढतो सिंपल बेसिक मेथडनं, त्या पद्धतीने तर काढू शकताय. पण त्यासोबत आणखी काय करू शकताय, अशा क्वेश्चनमध्ये ना आपण ऑप्शननं जायचं मोस्टली. ठीक आहे. सगळ्यात पहिला तर आपण ऑप्शननं काय चेक करू शकतो, की या सगळ्या संख्येने ठीक आहे, ऑप्शन ए, बी, सी, डी या ऑप्शननी यांना भाग देऊन बघायचं. जर सगळ्यांना जात असेल, तर तो ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. पण ऑप्शनने बघताना काय करायचं, मोठ्यापासून सुरुवात करायची. काय करणार तुम्ही? मोठ्यापासून सुरुवात करणार. मग सगळ्यात मोठा ऑप्शन कुठला आहे बघा? 25 आहे. तर 25 ने या 210 ला भाग जाईल का रे? 25 ने 210 ला भाग जाईल का? तर नाही जात. म्हणजे हा तर ऑप्शन माझा बरोबर नसणार आहे. सर 10 ने जाईल का? आता 10 ने बघा 210 ला जाईल आणि 2160 ला जाईल. कारण 10 च्या शेवटी 0 येतो. या 2 अंकांच्या शेवटी 0 आहे म्हटल्यावर भाग जाईल. पण 1245 ला जाईल का रे? तर नाही जाणार. म्हणजे हे पण माझं चुकीचं असणार आहे. आता 20 ने पण नाही जाणार. कारण का? 20 च्या शेवटी 0 आहे. सगळ्या संख्यांच्या शेवटी 0 आहे का? नाही. फक्त 2 संख्यांच्या आहे. राहिला कोणता? 15 आणि हा ऑप्शन माझा बरोबर असणार आहे. जर 15 ने तुम्ही याला भाग देऊन बघितला, तर भाग जाणार आहे. बघा 210 15 एके 15 ठीक आहे. 15 एके 15 शिल्लक किती राहिलं? 21 मधून 15 गेलं 6 पुढे 0 आहे 60 15 चोक 60 होईल. ठीक आहे. इथं जर भाग द्यायचा असेल तर कितीने भाग द्यायचा सांगा? 15 सत्ती 5 दर्शे 105 झालं. शिल्लक किती राहिलं मग? 124 मधनं 105 वजा करा. 124 मधून जर 105 वजा केला
तर शिल्लक किती राहील सांगा? 124 वजा 105 करा ना. अरे 24 वजा 5 करा. 195 शिल्लक राहील ना. ओके. म्हणजे इथे कितीने भाग जाईल बघा. अरे 15 20 न भाग जातो ना. 15 15 45 83 न भाग जाईल. परत तिथे कितीने जातो? सर 15 एके 15. शिल्लक किती राहिलं? 6. 15 चूक 60 आणि 15 चूक 60 144 न भाग जाईल. बरोबर ना? म्हणजे 15 हा तुमचा काय असणार आहे? एसएफ असणार आहे. डायरेक्टली तुम्ही याचा एचसीएफ जो मसावे तो किती येईल? 15 आहे. अशा पद्धतीनं ऑप्शन ट्राय करू शकताय. किंवा मग तुमची बेसिक मेथड जी आहे, पहिला 2 न देऊन बघा, मग 3 न देऊन बघा, मग 5 न देऊन बघा. अशा पद्धतीने गेला तरी चालेल. ठीक आहे. पण तिथं तुमचा वेळ जाणार आहे, इथं तुमचा वेळ वाचणार आहे. तुम्ही ठरवायचं कोणती मेथड यूज करायची. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय प्रश्न आहे बघा. ती मोठ्यात मोठी संख्या सांगा ज्या संख्येने एबीसी ला भाग दिल्यावर बाकी के राहते. आता मगाशी काय होत होतं रे? बाकी काय राहत नव्हती, शून्य राहत होती. पण इथं थोडासा पॅटर्न चेंज झालाय. इथं काय सांगितलंय की बाकी के राहते. म्हणजेच काय, बाकी काहीतरी जर शिल्लक राहत असेल किंवा सेम बाकी राहत असेल एबीसीने भाग दिल्यानंतर, तर अशा वेळी आपण काय करायचं? प्रत्येकामधून के वजा करायचं. मसावी कोणाचा काढायचा? ए मधून के वजा करायचं, बी मधून के वजा करायचं आणि सी मधून के वजा करायचं. तिन्ही मधून सुद्धा के वजा करायचा आणि नंतर आलेल्या संख्यांचा मसावी काढायचा. तेच तुमचं उत्तर असणार आहे. आता बघा, इथं लक्ष द्या. इथं थोडी मुलं कन्फ्युज होतात. का सांगतो तुम्हाला? आपण जेव्हा लसावीच्या बाबतीत शिकत होतो, की एबीसीने भाग दिल्यानंतर बाकी के राहते. त्यावेळेला काय करायचो आपण? डायरेक्ट लसावी घ्यायचो एबीसीचा आणि अधिक के करायचो. पण इथं काय करायचंय? प्रत्येकातून के वजा करायचंय आणि त्यानंतर त्याचा मसावी घ्यायचा. क्लिअर? या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. आता प्रश्न कसा येईल बघा याच्यावर मग तुम्हाला. क्वेश्चन एक दिसतोय तुमच्या स्क्रीनवर. ती सर्वात मोठी संख्या कोणती आहे ज्याने 110 आणि 128 या संख्यांना भाग दिल्यावर बाकी 2 येईल. आता 110 आणि 128 ला भाग द्यायचा आहे आणि बाकी माझे 2 उरायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? बाकी 2 उरायला पाहिजे. मग अशा फॉर्म मध्ये मी काय वापरणार? तर मसावी घेणार. कुणाचा मसावी घेणार सांगा मी? मसावी घेणार कुणाचा? 110 वजा 2 आणि 128 वजा 2चा. कारण का? प्रत्येकामधून मला के वजा करायचा आहे. मग 110 वजा 2 किती येईल रे? 108 आणि 126. आता याचा मला मसावी घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलंय, जर मसावी काढायचं असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन इकडून तर जाऊ शकताय. इथून जर गेला ऑप्शन वरून तर काय होणार आहे सांगा तुमचं? 20 तर पहिलाच कॅन्सल होईल. कारण का? शेवटी शून्य नाही आहे. 17ने भाग देऊ शकतो, 15ने देऊ शकतो आणि 18ने देऊ शकतो. आता या तिन्ही संख्यांनी भाग देऊन तर बघूच शकतो. ठीक आहे. त्यापेक्षा आणखी एक मेथड तुम्हाला सांगू, जी पहिला सांगितली. काय करायचं? दोन संख्यांमधला गॅप बघायचा. दोन संख्यांमध्ये गॅप कितीचा आहे सांगा? 126 आणि 8 मध्ये कितीचा गॅप आहे? तर सर 18चा आहे. कितीचा आहे सर? 18चा आहे. 18ने भाग जातो का 108 ला? 18ने 108 ला भाग जातो का सांगा? जातो का? जर याला मी 6 न गुणलो, 18 संख्या किती येतं सांगा? 8 संख सांगा. 8 संख 48 आणि 6 1 6 108 झालं का? आता याच्यामध्ये जर 18 ऍड केलं तर 126 येईल ना. बरोबर? म्हणजे 18 तुमचा काय असणार आहे? मसावी असणार आहे. आणि 18 मसावी आला तर 15 आणि 17 ट्राय करायची गरज आहे का रे? गरज नाही सर. कारण 15 आणि 17 हे 18 पेक्षा लहान आहेत. ओके. आणि मसावीमध्ये मोठा अंक घेतला जातो. बरोबर? क्लिअर? चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट टाईप. 3 क्वेश्चन मध्ये 3 टाईप मी इथे क्लिअर करतोय. कारण का? ह्या खूप सोपे आहेत. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला ऑलरेडी लसावीमध्ये घेतले. ठीक आहे. त्याच्यामुळे मसावीमध्ये थोडंसं तुम्हाला समजायला हे सगळं सोपं जाणार. आता जर तुम्हाला म्हटलं, की ती मोठ्यात मोठी संख्या सांगा, ज्या संख्येने एबीसीला भाग दिल्यावर. काय म्हटले? ज्या संख्येने एबीसीला भाग दिल्यावर
तुमची प्रत्येक वेळी जी बाकी आहे ती एक्स वाय आणि झेड राहते. काय म्हटलंय? मोठ्यात मोठी संख्या सांगायची आपल्याला, ज्या संख्येने एबीसी ला भाग दिल्यावर बाकी एक्स वाय झेड राहते. म्हणजेच काय, ए ला भाग दिला की बाकी एक्स राहील, बी ला भाग दिला की बाकी वाय राहील आणि सी ला भाग दिला की बाकी झेड राहील. तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही आन्सर काढताना काय काढायचं आहे? मसावी काढायचा आहे. पण कुणाचा? ए वजा एक्स, बी वजा वाय आणि सी वजा झेडचा. ठीक आहे. मसावीच्या बाबतीत जो मगाशी सांगितलेला पॅटर्न आहे हा पॅटर्न थोडासा सेम आहे. कारण तिथं बाकी के राहायची, त्यावेळेला सगळ्यामधून के मायनस करायचो आपण. ए मधून, बी मधून आणि सी मधून. आता इथं बाकी वेगवेगळी राहते, तर ए मधून, बी मधून, सी मधून जी बाकी राहते वेगवेगळी, ती बाकी वजा करायची. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन बघा. काय प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर? ती सर्वात मोठी संख्या शोधा जी 406 1388 ला भाग दिल्यावर अनुक्रमे बाकी 3 अनुक्रमे बाकी 1 आणि 3 राहते. ठीक आहे. मग मी काय करणार आहे? इथं मसावी काढणार. काय करणार? इथं मसावी काढणार. पण कोणाचा मसावी काढणार सांगा? मसावी काढणार मी 406. आता 406 ला बाकी दिल्यावर बाकी किती राहते भाग दिल्यावर? तर 1 राहते. म्हटल्यावर 406 मधून सर 1 वजा करा. ठीक आहे. त्यानंतर 1388. आता 1388 ला भाग दिल्यावर बाकी किती राहते म्हटले त्यांनी? 3 राहते. तर यामधून सर 3 वजा करा. ओके. मग मसावी कशात काढायला लागेल मला? 405 चा आणि 1385 चा. 1385 आणि 405 चा. आता इथे काय करूया आपण? डिफरन्स घेण्यापेक्षा ऑप्शनने चेक करूया. जे सोपं जातं ते करायचं. मगाशी डिफरन्सनं सोपं गेलं, डिफरन्स घेतला. आता ऑप्शननं सोपं जायला असं वाटते कारण डिफरन्स खूप जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं ऑप्शनने चेक करूया. ऑप्शनने जर चेक केला तर काय काय येऊ शकतं सांगा? 20 न भाग जातो का रे? 20 न भाग जातो का? तर नाही जाणार. कारण का? 0 पाहिजे होतं ना. 20 च्या नंतर 0 आहे म्हटल्यावर दोन्ही ठिकाणी 0 पाहिजे होतं. 23 ने भाग जातो का बघा. याला जर 23 न भाग दिला तर 23 एके 23 होईल. शिल्लक किती राहील? 17 175 च्या दरम्यान जाईल. म्हणजे 23 ने पण भाग जाणार नाही सर. 15 ने भाग जातो का बघा. या 145 ला 15 ने भाग द्या. 15 दुनी 30. 15 दुनी किती होईल? 30. शिल्लक राहील 105. 15 आणि 7 30. 15 सत्ते किती येतं? 500 बरोबर ना? आता बघा. इथं बघा 15 ने भाग जाईल का? 138 आहे ना. 15 9 35 सहाशे. ओके. राहिले किती? 35 राहिले ना? सॉरी. 35 नाही 45. 3 35 म्हणजे 15 ने पण जाणार नाही बघा. कारण का 35 शिल्लक राहतात आणि 35 ला तर 15 ने जात नाही. ओके. म्हणजे 15 पण आपला ऑप्शन सर बरोबर नसणार आहे. शिल्लक किती राहिला? फक्त 5 राहिला. 5 ने भाग जाईल का? ह्याला पण जाईल आणि याला पण जाईल. कारण काय? रिझन काय याचं? सुट्टे स्थानी सर 5 आहे. सुट्टी स्थानी 5 असेल तर 5 ने भाग जातो. क्लिअर आहे? अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. 15 ने 405 ला जातो, पण 1385 ला जाणार नाही. ओके? क्लिअर आहे? चला नेक्स्ट बघा. आता या टाईपचा आणखी एक क्वेश्चन आहे. ओके. तुम्ही सॉल्व्ह करून ट्राय करा. काय क्वेश्चन आहे? ती सर्वात मोठी संख्या शोधा ज्या 1477 आणि 671 ने भाग दिल्याने बाकी 0 आणि 6 राहते. आता बाकी 0 आणि 6 राहते म्हटल्यावर काय करणार सर? मसावी घेणार. मसावी घेणार. कुणाचा मसावी? तर 1477 वजा 0 कारण बाकी 0 राहते इथं आणि 671 वजा 6. बरोबर ना? म्हणजेच मला मसावी कुणाचा काढायचा आहे? मसावी काढायचा आहे सर 1477 चा आणि 671 वजा 6 किती होईल? 665. बरोबर ना? आता चेक करा ऑप्शन वरून जाऊया का? आता याच्यात तर बघा 20 तर येणारच नाही. कारण शेवटी मला 0 होतं. इथं तर सर 0 मिळत नाही. त्यामुळे 20 नसणार आहे. 20 चा थोडासा छोटा कुठला आहे? 17 आहे. आता 17 ने भाग जातो का सांगा 665 ला आणि 1477 ला? 17 ने भाग देता येईल का नाही? किती होईल सांगा? 17 ने जर 1477 ला भाग दिला
किंवा 1477 सोडा. 665 ला भाग द्या. किती होईल सांगा? 17 त्रिक 51. शिल्लक किती राहिलं? 66 मधून 51 वजा करा. किती शिल्लक होईल सांगा तुमचं? तर सर 15 शिल्लक होईल म्हणजे 155 झालं. मग 155 जर झालं तर 155 ला 17 ने भाग देता येईल का रे? सर नाही येणार. म्हणजे 17 पण माझं उत्तर नसणार आहे. 16 न भाग द्या. 16 चोक 64 उरेल किती? 25. 25 ला भाग जाईल का? सर 16 ने पण नाही जाणार. म्हणजे ऑप्शन ए 7 माझं बरोबर उत्तर असणार आहे. 7 न भाग देऊन बघायला येतं. 7 नव्वे 63 होईल. राहिलं किती? 35. 7 पाचा 35 म्हणजे 665 ला जातो. 1477 ला भाग द्या. 7 दुनी 14. 7 एके 7 आणि 7 एके 7. म्हणजे 7 ने दोन्ही संख्यांना भाग जातो. याची मसावी आपली किंवा याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए 7 असणार आहे. क्लिअर आहे? इथं तुम्ही अजून सांगतो, इथं लक्षात ठेवा या ट्रिक्स. कारण का? परीक्षेत हे 15-20 सेकंदात सुटणारे प्रश्न तुम्ही 2-2 मिनिट घेऊन बसताय. आणि का घेऊन बसताय? तिथं तुम्हाला ही ट्रिक आठवत नाही. तिथं तुम्ही काय करताय? तर याचा मसावे काढत बसताय. कसा काढताय? अगदी बेसिक मेथडनं. जी तुम्हाला अवयव पद्धत शिकवली होती, सुरुवातीला सांगितली होती, त्या मेथडनं काढत बसताय. तसं करू नका. ठीक आहे? कारण का? या शॉर्ट ट्रिक वापरला तरच तुमचा एसएससी जीडीचा पेपर सॉल्व्ह होणार आहे. मित्रांनो एक लक्षात ठेवा. एसएससी जीडीचा पेपर अवघड नसतो. गणित एसएससी जीडीला खूप सोपं असतं. पण एसएससी जीडी टाइम फॅक्टर खूप महत्वाचा आहे. जर योग्य वेळेत तुम्ही 20 प्रश्न सॉल्व्ह केला तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि ती योग्य वेळेत जर 20 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स वापराव्याच लागतात. जितक्या शॉर्ट ट्रिक वापराल तितका फास्ट तुमचा पेपर कव्हर होणार आहे. स्पीड इज इक्वल्स टू सिलेक्शन. मी तर सरळ म्हणेन तुम्हाला. जितकी तुमची स्पीड असेल कॅल्क्युलेशनची, जितकं तुम्ही स्पीडने पेपर सॉल्व्ह कराल, जितकी स्पीडने आन्सर काढाल, तितकं फास्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. ओके. त्याच्यामुळं शॉर्ट ट्रिक जितक्या आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवायच्या. शॉर्ट ट्रिक मिस करायच्या नाहीत. आणि जितकी जास्त प्रॅक्टिस कराल ना, तितकं तुम्हाला शॉर्ट ट्रिक क्लिक होत राहतील. ओके. तर हा झाला आपला टाइप 3 चा पॅटर्न 3 चा क्वेश्चन. अशा या 3 पॅटर्न मध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात. आता यानंतर ठीक आहे. चौथा पॅटर्न आहे काही क्वेश्चनचा. तो काय बघा. हा पॅटर्न खूप मुलांना माहित नाही. ठीक आहे. कारण याच्या पूर्वीच्या बॅचमध्ये सुद्धा मी हा पॅटर्न घेतला नव्हता. ऍक्च्युअली. कारण एसएससी जीडीला याच्यावर प्रश्न विचारतील असं वाटत नव्हतं. पण विचारतात. ठीक आहे. आता हा पॅटर्न काय आहे बघा. चौथा आणि महत्वाचा पॅटर्न आहे एसएफच्या बाबतीत. या पॅटर्न मध्ये काय विचारलं जातं, की ती मोठ्यात मोठी संख्या सांगा, ज्या संख्येने एबीसी ला भाग दिल्यावर समान बाकी राहते. जर समान बाकी राहते म्हणजे के राहते. आणि के तर आपल्याला मगाच्या आपण पॅटर्न मध्ये बघितले. दुसऱ्या पॅटर्न मध्ये काय करायचं होतं, ए मधून के वजा करा, बी मधून के वजा करा, सी मधून के वजा करा. मग हा क्वेश्चन तसाच आहे का रे? तर नाही. का सांगतो तुम्हाला? कारण इथं समान बाकी राहते सांगितलंय, पण ती समान बाकी किती आहे हे सांगितलेलं नसतं. काय म्हणतोय मी? समान बाकी राहते असं सांगितलं जातं, पण ती समान बाकी किती आहे हे सांगितलेलं नसतं. मग अशा टाइप मध्ये काय काढायचं असतं? अशा टाइप मध्ये आपल्याला मसावी घ्यायचा असतो. पण मसावी कुणाचा घ्यायचा? मसावी घ्यायचा फरकाचा. कुठल्या कुठल्या फरकाचा सांगा? ए आणि बी च्या फरकाचा, त्यानंतर बी आणि सी च्या फरकाचा आणि सी आणि ए मधल्या फरकाचा. या तिन्हीचा ठीक आहे. मी तर थोडं ते दाखवतो तुम्हाला. या तिन्हीच्या फरकांमधला म्हणजे दोघांच्या फरकातला आपल्याला काय घ्यावं लागतो? मसावी घ्यावा लागतो. आणि ते तुमचं उत्तर असणार आहे. आता कन्फ्युज होऊ नका. व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला प्रश्न घेऊन सांगतो. क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर. क्वेश्चनकडे व्यवस्थित लक्ष द्या. समजेल तुम्हाला. ठीक आहे. समजा एक्स ही सर्वात मोठी संख्या आहे, ज्या संख्येने 31, 61 आणि 91 यांना भाग दिल्यावर समान बाकी उरते. काय सांगितलंय? समान बाकी उरते. किती उरते सांगितलंय का? नाही.
एक्स आणि 48 यांचा एलसीएम शोधा. म्हणजे मला सगळ्यात पहिला एक्स शोधावा लागेल. एक्स म्हणजेच काय? यांचा मसावी. पण मसावी यांचा कसा काढायचा? जेव्हा तुम्हाला समान बाकी राहते असं सांगितलं जातं तेव्हा त्यावेळेला मसावी तुम्हाला कशाचा घ्यावा लागतो माहित आहे? त्यावेळेला तुम्हाला मसावी घ्यावा लागतो. कशाचा माहित आहे? तर हे 31, 61 आणि 91 या तिन्हीच्या फरकाचा. म्हणजेच काय? तुम्हाला काय करावं लागेल? 61 वजा 31 करा. किती मिळेल तुम्हाला? 30 मिळेल. हे वजा हे करा. 61 वजा सॉरी 91 वजा 61 करा. किती मिळेल? 30 मिळेल. आणि या दोघांचा फरक करा. 91 वजा 31 करा. किती मिळेल? 60 मिळेल. बरोबर? म्हणजे तुम्हाला इथं मसावी कुणाचा घ्यायला पाहिजे? तर मसावी घ्यायला पाहिजे सर 30, 30 आणि 60 चा. आता याच्यावरून तर क्लिअरली कळते तुम्हाला 30, 30 आणि 30 दोन्ही 60. म्हणजेच काय येईल रे? तर मसावी तर माझा आला 30 आणि हा 30 म्हणजेच काय असणार आहे तुमचा? एक्स असणार आहे. बरोबर ना? कारण त्यांनी काय सांगितले? एक्स ही सर्वात मोठी संख्या आहे ज्या संख्येने 31, 61 आणि 91 ला भाग दिल्यावर बाकी समान उरते. म्हणजे एक्सच काय? मसावे आहे. आता पुढे त्यांनी सांगितलंय एक्सचा आणि 48 चा एलसीएम शोधा. म्हणजे मला सांगितले त्यांनी लसावी काढायला. आता इथे एलसीएम चुकून टाइप झाले. लक्षात घ्या एलसीएम म्हणजे लसावी असतो. लसावी काढायचा आहे कुणाचा? 30 चा आणि 48 चा. बरोबर? म्हणजेच काय? एक्स चा आणि 48 चा. आता बघा यांचा लसावी काढत असताना तुम्ही बेसिक मेथडने गेला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मी काय सांगितलंय तुम्हाला लसावी काढत असताना काय करायचं? इथं 30 आहे, सर इथं 48 आहे. मग त्या संख्येला 30 ने भाग जातो किंवा 30 चा तो मल्टिपल आहे. म्हणजेच काय? 30 च्या शेवटी 0 आहे. म्हटल्यावर लसावीच्या शेवटी पण 0 असलं पाहिजे. ऑप्शन मध्ये 3 ऑप्शनला 0 आहे, एका ऑप्शनला 0 नाही. म्हणजे हे आन्सर चुकीचं असणार आहे. आता त्यानंतर बघा इथं किती आहे? 48 आहे. सर 48 ला मी काय म्हणू शकतो? 8 संग 48 म्हणजेच काय सर? 8 ने पण भाग गेला पाहिजे. लसावीच्या बाबतीत ही ट्रिक वापरतोय आपण. माहित आहे ना? लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेले आहे. लाटच्या 8 ने पण भाग गेला पाहिजे ना ऑप्शन्स ना. मग बघा 42 ला भाग जाईल का रे 8 ने? 8 संग 48 होतं. 8 साती सॉरी 8 आपण 40 होतं. 42 ला भाग जाईल का? सर नाही जाणार. 8 त्रिक 24 तर 240 ला जाईल. 36 ला जाईल का रे? 36 ला जाईल का? नाही जाणार. बरोबर ना? त्यामुळं 240 हा तुमचा काय असणार आहे? लसावी असणार आहे ज्याला 48 न पण भाग जाईल आणि 30 न पण भाग जाईल. बरोबर ना? क्लिअर आहे? नेक्स्ट बघा. सेम टाईपचा आणखी एक क्वेश्चन बघूया आपण. काय प्रश्न आहे? जेव्हा 7516, 7636, 7992 या संख्यांना सर्वात मोठ्या संख्या x ने भाग दिला जातो, तेव्हा प्रत्येक बाबतीत बाकी समान होते. तर x च्या अंकांचा गुणाकार शोधायचा आहे मला. जी x आहे त्यांच्या अंकांचा गुणाकार म्हणजे मसावीतील अंकांचा मला गुणाकार काढायला सांगितलं. आता बघा इथं मला काय घ्यावं लागेल? तर मला इथे घ्यावं लागेल सर फरक. कुणाकुणामधला? 7516 त्यानंतर 7635 आणि कशातला? 7992. 7992. बरोबर ना? दिसतंय ना रे? 992 बाहेर तर जात नाही ना? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला, आता यांचा वजाबाकी करा. काय होईल? 6 मधून किंवा यातून हे वजा करायला लागेल ना मला. 5 मधून 6 जात नाही. म्हणून 15तून 6 गेले किती उरेल? तर 9 उरेल. बरोबर ना? म्हटल्यावर मला आता इथे काय करायला पाहिजे? 13 मधून 2 घालवायला पाहिजे. तर 1 उरेल. ओके. 6 मधून 5 गेलं तर 1 उरेल. 7 मधून 7 गेलं तर 0 होईल. काय प्रॉब्लेम नाही. किती आले? 119. या दोघांच्यातला फरक घ्या. कितीचा येईल सांगा? 2 मधून 5 जात नाही. म्हणून 12तून 5 गेलं तर 7 उरलं. ठीक आहे. त्यानंतर 9 मधून 4 घालवा. सॉरी 9 मधून 4 बरोबर आहे ना? 9 मधून 4 गेले किती उरेल?
तर 5 उरेल. त्यानंतर 9 मधून 6 गेलं किती उरेल? 3 उरेल. 7 मधून 7 गेलं 0 उरेल. काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बघा यांच्यातला फरक घ्या. यांच्यातला फरक किती येईल? 12 मधून सॉरी 2 मधून 6 आहे ना, तर 12 मधून 6 गेलं 6 उरेल सर. त्यानंतर 9 मधून 2 गेलं 7 उरेल. त्यानंतर बघा 9 मधून 5 गेलं 4 उरेल. 476. आता मला काय करावं लागेल? मसावी घ्यावा लागेल. कुणाचा घेणार सांगा मसावी? तर मी घेणार मसावी सर 119, त्यानंतर 357 आणि 476. आता मसावी काढताना मी काय सांगितलंय? मसावी काय काढताना काय सांगितलंय? संख्येतला फरक घ्यायचा. आता या दोन संख्येमध्ये कितीचा फरक आहे सांगा? 19 त्रिक 57 आणि 3 म्हणजे ही त्याच्या 3 पट आहे. ठीक आहे, फरक काढायची गरज नाही. लक्षात घे, सगळ्यात लहान संख्या कुठली आहे? 119. बरोबर. 119 गुणिले 3 जर केला किती मिळणार रे? 357 मिळेल का तुम्हाला? 19 त्रिक 57 आणि 100 गुणिले 3 300, 357 होईल. आता 76 आहे ना, 19 चोक 76 होईल. बरोबर. आणि 100 गुणिले 4 476. म्हणजेच काय, या 119च्या पटीतीलच संख्या आहे. म्हणजे इथं तुमचा जो मसावी येणार आहे तो 119च येणार. मसावी किती येणार आहे? 119च येणार आहे. आता त्याने विचारलंय काय मला? त्या मसावीच्या अंकांचा गुणाकार विचारलाय. मग यांचा गुणाकार किती येतो सांगा? 1 गुणिले 9 किती येणार? 1 into 1 into 9 किती येईल? 9च येईल. बरोबर ना? ऑप्शन बी तुमचं राईट आन्सर असणार. फेब्रुवारी 2025. मगाचा क्वेश्चन फेब्रुवारी 2025. म्हटलो ना तुम्हाला यावर्षी प्रश्न विचारले त्या टाईपचे. हा पण फेब्रुवारी 2025. काय प्रश्न आहे बघा? जेव्हा 7807, 8022 आणि 8667 या संख्यांना सर्वात मोठ्या संख्येने x ने भाग दिले जाते, तेव्हा प्रत्येक बाबतीत बाकी समान होते. x च्या अंकांची बेरीज शोधा. ओके, अंकांची बेरीज शोधा म्हटले. ठीक आहे, तर या केसमध्ये ऑप्शन 9 तुमचं उत्तर असणार आहे. आता ऑप्शन 9च कसं येते बघा. आपल्या ट्रिक न जाऊ पहिला जे सांगितले तुम्हाला ते करूया. काय काय दिले त्यांनी? 7807 दिले, त्यानंतर 8022 दिले आणि त्यानंतर 8667 दिले. बरोबर ना? आता काय करायला पाहिजे मला? यांच्यातला फरक काढायला पाहिजे. फरक काढा. 12तून 7 गेलं तर 5 उरलं, 2तून 1 गेलं तर 1 उरेल. 0 मधून 8 जात नाही, म्हणजे 10तून 8 घालवायला पाहिजे मला. क्लिअर? 215 फरक येईल यांचा. 215च येईल ना रे? ओके, 215 फरक येईल. त्यानंतर यांच्यातला फरक बघा कितीचा आहे? 7 मधून 2 गेलं तर 5 उरेल. 6 मधून 2 गेलं तर 4 उरेल. 6 मधून 0 जात नाही म्हणून 6 मधून 0 जाणार की नाही? 6 मधून 0 गेलं तर 6 उरेल. 645 आलं. त्यानंतर याच्यातला फरक बघा कितीचा आहे? 7 मधून 7 गेलं तर 0 उरेल. 6तून 0 गेलं तर 6 उरेल. 6 मधून 8 जात नाही म्हणून 16तून 8 गेलं 8 उरेल. बरोबर. फरक किती आला? 216, 645 आणि 860. आता मला काय करायला पाहिजे? मसावी घ्यायला पाहिजे. काय घ्यायला पाहिजे? मसावी घ्यायला पाहिजे. कुणाकुणाचा? तर सर 215चा, त्यानंतर 860चा किंवा 860च्या पहिला मी 645 लिहितो. 645चा आणि 860चा. आता इथं पण तुम्हाला ना काय दिसतंय? 215च्या पटीतील संख्या दिसते. कारण का सांगा? 15 त्रिक 45 आणि 2 त्रिक 6 म्हणजे 215 गुणिले 3 केला तर 645 मिळेल. ओके, 860 आहे. 15 चोक 60 आणि 2 चोक 8 होतं. बरोबर. म्हणजे 215 गुणिले 4 केला तर 860 मिळेल. म्हणजेच काय, यांचा जो काय मसावी आहे तो किती येणार आहे? 215 येणार.
आणि यांच्या अंकांची बेरीज किती येणार आहे रे? तर यांच्या अंकांची बेरीज येणार आहे सर 8. यांच्या अंकांची बेरीज किती येणार आहे? 8 येणार. बरोबर का? सर मगाशी तुम्ही किती म्हटल्याला? 9 म्हटल्याला. आता 8 कसं आलं? सॉल्व्ह केल्यानंतर येते या. ठीक आहे. आता बघा, मी मगाशी ज्या वेळेला 9 म्हटलो, ठीक आहे. त्या केसमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन असतो? समजा तुम्हाला असा एखादा प्रश्न आला, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक्सच्या अंकांची बेरीज शोधा म्हटले. त्यावेळेला जास्त केसमध्ये त्याची बेरीज 3 किंवा 9 असते. पण ती कधी असते? जर जो फरक आलाय ना, ठीक आहे. जो फरक आलाय, त्या फरकाला 3 ने किंवा 9 ने भाग गेला पाहिजे. आता जर ऑप्शन 9 मी करेक्ट केलं, तर जो फरक आलाय ना, त्या सगळ्या ऑप्शन्सना 9 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे. किंवा एका तरी ऑप्शनला 9 ने भाग गेला पाहिजे. आता यामध्ये 215 आहे, 645 आणि 804 आहे. एका तरी ऑप्शनला 9 ने भाग जातो का? सर नाही जात. त्यामुळे इथं 9 आलं नाही. समजा तुम्ही फरक काढला आणि त्यामध्ये 9 ने भाग जात असेल, तर त्याच्या अंकांची बेरीज तुमची 100% 9 येणार. जर ऑप्शन मध्ये 3 असतं आणि 3 ने भाग जात असता, तरी तिथं 3 आलं असतं. पण तिथं 3 आलं म्हणून डायरेक्ट टिक करायचं नाही. काय करायचं? 3 ने दिलेल्या ऑप्शन्सना भाग देऊन बघायचा. सगळ्या ऑप्शन्सना. ओके. जर येत असेल तर ॲन्सर राईट करा किंवा मग ही बेस्ट मेथड आहे. या मेथडनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. इथं आपले एस-सी-एफचे चारीच्या चारी पॅटर्न संपतात. पॅटर्न 1 कोणता होता? जेव्हा एबीसी ला भाग जातो. ठीक आहे. पॅटर्न 1 मध्ये काय म्हटलेलं आपण? एबीसी ला पूर्ण भाग जातो. त्यानंतर पॅटर्न 2 मध्ये काय शिकलो सांगा आपण? पॅटर्न 2 मध्ये काय शिकलो? एबीसी ला भाग दिल्यावर काय होतंय? बाकी के उरते. बाकी के उरते. त्यानंतर तिसरा पॅटर्न काय शिकलो आपण? एबीसी ला भाग दिल्यावर बाकी काय होते? एक्स, वाय आणि झेड राहते. ठीक आहे. ही बाकी आहे काय? नाही तर तुम्ही म्हणणार तर एक्स वाय झेड काय लिहिला मी तू. ठीक आहे. आणि चौथा पॅटर्न काय शिकलो आपण? चौथा आणि महत्वाचा पॅटर्न एबीसी ला भाग दिल्यावर बाकी समान राहते. बाकी समान राहते. तर बाकी दिलेली नसते. फक्त काय सांगितलं जातं की बाकी समान राहते. या चारही पॅटर्न मध्ये कशा टाईपने क्वेश्चन येतात हे तुम्हाला मी क्लिअरली सांगितलेलं. ठीक आहे. आता हे 4 पॅटर्न व्यवस्थित स्टडी करा. तुम्हाला सांगतो 100 पैकी तुमचे जवळ-जवळ 70 ते 80% चान्सेस आहेत की तुमच्या शिफ्टला जे मी या लेक्चरमध्ये आणि मागच्या लेक्चरमध्ये असे टोटल 8 पॅटर्न शिकवले क्वेश्चनचे. त्या 8 पॅटर्न पैकी एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हे 8 पॅटर्न व्यवस्थितपणे स्टडी करा. खूप महत्वाचे आहेत. आता आपलं एलसीएम आणि एसएफ वर आणखी एक लेक्चर होईल, लेक्चर नंबर 8. 8 का? 4. लेक्चर नंबर 4. आणि चौथ्या लेक्चरमध्ये आपला हा टॉपिक पूर्णपणे संपेल. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन बघणार आहे. म्हणजे काही फॉर्म्युला आहे. 1-2 फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यांवर कशा पद्धतीने प्रश्न येतात ते तर बघायचंच आहे. त्यासोबत आणखी काय बघायचं आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये? तर तुम्हाला जे शाब्दिक उदाहरणं येतात. ठीक आहे. म्हणजेच काय? घंट्यावरून उदाहरणं असतात. ठीक आहे. कधी-कधी तारेचं कुंपण घालायचं आहे वगैरे असे प्रश्न असतात. ग्राउंडचे प्रश्न असतात. ठीक आहे. अशा पद्धतीचे जे प्रश्न येतात, त्या प्रश्नांचं कशा पद्धतीने सोल्युशन काढायचं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. परत भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.